AI विथ डिजिटल मार्केटिंगची जर्नी आपण सध्या बघतोय, जो काही सिलेबस आपण बघतोय त्याचा इंट्रोडक्टरी पार्ट आपला चालू आहे. त्या इंट्रोडक्टरी पार्टचा आज जो पार्ट आहे तो आहे अनालिटिक्स. आता मी अनालिटिक्स ज्यावेळेस बोलतोय, मी जनरल अनालिटिक्स बद्दल बोलतोय. मी गुगल अनालिटिक्स बद्दल बोलत नाहीये, मी मेटा अनालिटिक्स बद्दल बोलत नाहीये, मी लिंक्डइन अनालिटिक्स बद्दल बोलत नाही, की जनरल अनालिटिक्स. आता सिंपल साधी गोष्ट आहे की सपोज तुम्ही जनरल लाईफ मध्ये पण घ्या, की तुम्ही सपोज काहीतरी गोष्ट केली, काहीतरी तुम्ही काय केलं, एक सपोज तुम्हाला काहीतरी चला एक काय करायचं होतं, तुम्हाला एक सपोज बुक राईट करायचं होतं. तुम्हाला काय करायचं होतं, बुक राईट करायचं होतं. तुम्ही काय केलं, मेहनत घेतली, ते काय केलं, बुक राईट केलं. आणि त्याच्यानंतर ते बुक सेल झालं नाहीये. काय झालं नाहीये, ते बुक सेलच झालं नाहीये. बरोबर आहे. तर तुम्हाला काय करायला लागेल, अनालिसिस करायला लागेल. काय करायला लागेल, तुम्हाला अनालिसिस करायला लागेल जाऊन परत, की बाबा याच्यामध्ये फॉल्ट काय होता, की बुक बरोबर नव्हतं, की बुकचा कंटेंट बरोबर नव्हता, की मी इंग्लिश मराठी हिंदी तिन्ही लँग्वेज मध्ये लिहायला पाहिजे होतं. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही जनरल लाईफ मध्ये पण जर एखादी गोष्ट चुकत असेल, जर ती गोष्ट चुकते आणि तुम्ही तिचं अनालिसिस नाही केलं तर परत परत चुका होण्याचे चान्सेस काय असतात, खूप जास्त असतात. तसं सेम आता बघा इकडे, की मी गुगल मेटा ऍड्स लावतोय, मी लिंक्डइन ऍड्स लावतोय, मी युट्यूब ऍड्स लावतोय, मी गुगल माय बिझनेसला ऍड लावतोय, मी ट्विटर ऍड लावतोय, मी गुगलला पण काय करतोय, ऍड लावतोय. आता हे सगळं नुसतं ऍड लावून चालतं का? मला त्याचा रिझल्ट पण काय करायला लागतो, ट्रॅक करायला लागतो, की तो रिझल्ट किती बरोबर आहे, किती चुकीचा आहे. मग सपोज मी 1000 रुपये खर्च केले होते, तर मग किती मला रिझल्ट आला, इम्प्रेशन किती झाले, CTC किती होता, कॉस्ट पर क्लिक किती होतं, त्यानंतर कॉस्ट पर इम्प्रेशन किती होतं. हा रिझल्ट का ट्रॅक करायचा असतो आपल्याला, आलं लक्षामध्ये. रिझल्ट ट्रॅक का करायचा असतो, की मी फक्त काम करतोय, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट, मी काम किती चांगल्या पद्धतीने करतो हे खूप काय इम्पॉर्टंट आहे. आणि चांगल्या पद्धतीने मी काम का करू शकतो, कधी करू शकतो, की जर मला त्याच्यातल्या चुका कळाल्या. की सपोज मी मेटा ऍड लावल्यात, मेटामध्ये आता एक जनरल कन्सिडर करा, की सपोज आता नॉर्मली तुम्ही एक ऍड डिझाईन केली, सपोज मी डिजिटल मार्केटिंग कोर्सची ऍड डिझाईन केली ऍप इन्स्टॉलची, बरोबर आहे. मी गुगलला पण ती ऍड लावली, ती मेटाला पण ऍड लावली, मी लिंक्डइनला पण लावली आहे, मी युट्यूबला पण लावली आहे, मी ट्विटर ऍड्सला पण लावली. गुगल माय बिझनेसला मी युट्यूबचे ऍप इन्स्टॉलची ऍड नाही लावू शकत, बरोबर आहे का. सो मी ऍड लावली आहे. मला सपोज मेटा ऍडला एक जी डाउनलोड आहे तो पडतोय 5 रुपयाला, कन्सिडर करा. गुगलला पडतोय 10 रुपयाला, लिंक्डइनला पडतोय 15 रुपयाला, बरोबर आहे का. युट्यूबला पडतोय मला किती, सपोज 12 रुपयाला एक डाउनलोड. म्हणजे एक डाउनलोड करण्याची कॉस्ट जी आहे याला पडतोय 15 रुपयाला. एवढी मला काय पडते, ही सगळी कॉस्टिंग पडते. पण आता मी मग असं कन्सिडर करायचं का, की मेटा ऍडला खूप कॉस्टिंग कमी पडतंय, मग मी काय करतो, सगळे हे बाकी सगळे ऍड काय करतो, बंद करतो आणि फक्त मेटा ऍड चालू ठेवतो. याचा अर्थ असा आहे का, की सगळ्यात स्वस्त मला इन्स्टॉल कशामध्ये पडतोय, मेटा ऍड मध्ये पडतोय. मग मी काय करतो, बाकी सगळे ऍड काय करतो, बंद करून टाकतो आणि मेटा ऍड चालू करून ठेवतो. याला काय अर्थ आहे का, नाही. मी लक्ष कशावर दिलं पाहिजे, की मला सगळ्यात जास्त कन्व्हर्जन कशामध्ये. सपोज आता मेटा ऍड मध्ये मला 5 डाउनलोड आले, म्हणजे 5 गुणीला 5 माझे किती पैसे खर्च झाले, 25 रुपये खर्च झाले. त्याच्यानंतर माझे एकच काय होते, कन्व्हर्जन होते. किती कन्व्हर्जन होत आहे, एकच कन्व्हर्जन होते, बरोबर आहे. पण सपोज आता मी युट्यूब ऍडला गेलो, युट्यूब ऍडला मला 12 रुपयाला एक क्लिक करते, म्हणजे 12 गुणीला 5 म्हणजे 60 रुपये माझे काय होत आहेत, कट होत आहेत. किती रुपये कट होत आहेत, 60 रुपये. पण माझ्या 5 पैकी 3 लीड काय होत आहेत, कन्वर्ट होत आहेत. किती लीड कन्वर्ट होत आहेत, 3. लक्षामध्ये. सपोज मी लिंक्डइनला ऍडला मला पडते, सपोज ही लिंक्डइनची ऍडची 10 रुपयाला, सो 10 गुणीला 5 म्हणजे माझे पैसे किती खर्च व्हायला लागले, 50. पण या 5 पैकी माझ्या 4 लीड काय होत आहेत, कन्वर्ट होत आहेत, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला हे डिसाईड करता आलं पाहिजे, की मी कोणती ऍड कंटिन्यू ठेवली पाहिजे. तर बघा इथं 4 लीड कन्वर्ट होत आहे. सपोज तुमचा चालू एक बिझनेस आहे 1000 रुपयाचा, तर तुम्ही किती पैसे कमवायला लागले, इकडे 4000 रुपये. इथं किती पैसे कमवायला लागले तुम्ही, किती एकच लीड कन्वर्ट झाली, तुम्ही इथं मेटाला किती कमवायला लागले, 1000 रुपये, बरोबर आहे. त्यानंतर इकडं किती कमवायला लागले, 3 लीड झाल्यात, इथं किती कमवायला लागले, 3000 रुपये. असं करत करत तुम्हाला सगळे कॅल्क्युलेशन काय करायला लागतात. म्हणजे असं नाही की बाबा फक्त क्वांटिटी आली, जास्त क्वांटिटी येते म्हणून फक्त एकच ऍड काय करेल, कंटिन्यू करेल. तर तुम्हाला ते सगळे जे बेसिक्स अनालिटिक्स आहे, की कॉस्ट पर लीड, कॉस्ट पर इम्प्रेशन, कॉस्ट पर क्लिक, सगळ्या गोष्टी काय व्हायला पाहिजे, तुम्हाला
कळायला पाहिजेत. म्हणजे नुसते ऍड्स लावूनच काय फायदा नाहीये, तर तुम्हाला त्याचं अनालिसिस पण काय करता आलं पाहिजे, करता आलं पाहिजे. जेणेकरून जर मला अनालिसिस नाही करता आलं, सपोज मी एक ऍड लावतोय, ऍड लावल्याच्या नंतर तो रिझल्ट चुकतोय किंवा कमी येतोय, तर त्याचं अनालिसिस मला काय करता आलं पाहिजे, करता आलं पाहिजे. जेणेकरून मी रिझल्ट काय करेल, तो प्रॉपरली डिस्कस करेल, प्रॉपरली मी तो जो काही प्रॉब्लेम असेल त्या डिस्कशन मध्ये तो काय करू शकेल, मी सॉल्व्ह करू शकेल. त्यामुळे अनालिटिक्स मग कोणते असू द्या, गुगल असू द्या, मेटा असू द्या, ट्विटर असू द्या, लिंक्डइन असू द्या, तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं किंवा तुमची जनरल लाईफ असू द्या, तर प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला काय करता आलं पाहिजे, अनालिसिस करता आलं पाहिजे. जेणेकरून जर काही चुका घडत असतील तर चुका पुढच्या काळामध्ये घडायला नको. आय होप यू ऑल अंडरस्टँड दिस. तर तुम्ही जर शिवा डिजिटल नावाचा ॲप डाउनलोड नसेल केलं तर आत्ताच डाउनलोड करा आणि तुमची डिजिटल मार्केटिंगची जी जर्नी आहे ती काय करा, स्टार्ट करा.